हे काय गुजू गाय चालले ते पाळलेले आहेत साहेबांनी बऱ्याच गेल्या पुढं पण हे पण चालले ते लाल गाया म्हणजे राजस्थान सारख्या गाय आहेत बघा भरपूर पाळलेले आहेत त्यांनी. मग कामधंदा हे आमचं जोडीदार आहेत मित्रांनो. मग त्यांच्या त्या गाया सुटल्या का चरायला? ते काय शाळेचं नाव आहे? गौशाळा गौशाळा. पण भारी गाय आहे का? महाराजा फार्म हाऊस. चांगलं सांभाळले. चांगलं सांभाळलं मी आता काय आपल्याला सांभाळण्याला बरं मत होईना पण आणि त्यांचा आशीर्वाद आहे आपल्याला. आशीर्वाद आहे कारण गाय एवढं त्यांचं कष्ट करणारा माणूस चांगला. काय भाव दादा? मग चला येऊ गेले का? या लय लांब गेले. गेली आता कुठं हा संध्याकाळी भेटू. काय शिकवते रे तू? काय शिकवते? काय शिकवते आता? शिकवते नवीन सून बाई तिला ताक हलवायला. ताक हलवायला तिला पण आलं पाहिजे. येतंय का? बघते ना आता हलवती हम्म. हलवती आता. जमते ताक हलवाय पण जमते. तिला बी येते किती काय केल्यावर समजा होत नाही म्हणल्यावर काय ते करणार पाहिजे. हा सांगून शिकवून घेतले होत समजा होतं या फक्त घेणार पाहिजे सांभाळणार पाहिजे. असंच काय पुरवठा नाही झाले होणार मग. प्रत्येक बारी दांजा फुल काय काय आहे नमस्कार मित्रांनो. बघा सुनबाई आली चालला त्यांचा स्वयंपाक. काय घातले तुम्ही? शेवया तुम्ही शेवयांचं दूध ओतले का? भारी काम झालं. खाली उतरावं लागेल का? तू टाकलं त्यात? टाकलं होय. मग काय जमतो झाला चुली उभं स्वयंपाक. काय चाललंय म्हातारी? हे काय आता भाकर वाढती सुकटीची चटणी नाचणीची भाकर आणि आंब आहेत. पहिल्यांदा पाडाचं आंब पाड लागलेला आंब आहे. सकाळी नाचण्याची काय तुला एवढी लय आवड लागली? नाचणीच्या भाकरची आवड चांगली लागती भाकर चटणी. आणि ते कशा सगळं? ही सुकटीची चटणी सुकटीची. हा त्याच्याबरोबर नाचणीची भाकर केली. काय आता ही आणली अशी तव्यातनं काढली. बरं आताची माणसं नाचणी खात्याल का? आताची नाचणी ना आता ज्वारीची खात नाहीत म्हणतात पानचट लागते. पंचाट लागते. तुम्हाला कशी काय एवढी हवस? आम्हाला हवशी चांगली आवड भाकरीची आणि पहिल्यापासून. आंब काय आणल्यात या? आपली म्हातारी करायची कवा बाबा. आंब आंब पाडाचा आंब आता पाड लागलेलं मग पहिल्यांदा काय रानात हिंडणाराला कुठं बी माणूस हिंडाय गेलं की बकऱ्या कोकऱ्याच्या माग भेटतो या. मग तुझं म्हणणं आंब चटणी नाचण्याची भाकर. हा, मस्त खायला माणसं. तुला वाटतं आताच्या तुमच्या बहिणी बाळाला किंवा कोणाला सांगणं काय असं करावं का? काय असं करावं कष्टाने करून खावावं. आणि चांगलं वजनीचं जर खाल्ल्यावर केलं आपण शरीर पण चांगलं राहते. आपण केलं तरच खायला भेटतंय ना. आणि शरीर पण चांगलं राहते. शरीर बी चांगलं राहतंय या. तू एवढं उन्हात खाती खाती कसं काय हो तुझं अख्खं ऊन लागते आता उन्हात केले बघार खाल्ले बघार काय हेच खाण्याला चवी खरं. हा हेच खाण्याला चवी. असं ना. माणूस उन्हात दानात करून खाते राहते या. ह्याला खरं कष्ट हे म्हणतात. ह्याला कष्ट म्हणतात. असं ना. हा कष्टाने आपण समजा रानावनात जमा करून आणतो खातो याला कष्ट म्हणतात. आता मग आयत निघलंय बरं आयत
त्याला मजा नाही नमस्कार मित्रांनो, या जेव्हा एखाद्या म्हातारीने चटणी नाचण्याची मजा नाही भाकर राहिली. सुकट ही आंब आणि वैस ताक आणि ती ताक बी आहे ना. ताक आहे. असं जेवण तुम्ही पण करा, कारण असं जेवण केल्यामुळं एक आयुष्यात शरीर चांगलं राहील आणि शरीर संपत्ती आयुष्यात चांगली सांभाळा. नुसतं हाव करू नका, पैशा मागं पळू नका. वरच मेंढराचं ताक. पाहिजे म्हणजे समजा सांडलं ते बरं का, पैसा तर पाहिजेलच समजा. हे बघा ताक, पैसा पाहिजे आपल्याला, पण आपलं शरीर बघून सर्व गोष्टी आनंदाच्या करा. आता हे काय म्हातारे बघा रानात राहिलं, ते आणता आणता ताक व्हाय जरा हँड काढलं. जरा आहे पाणी बघा. पाणी आणि जेव आता. या मित्रांनो जेवायला, आणि असंच जीवन खाण्यापिण्यासाठी सांभाळा आणि चांगलं ओरिजिनल खा. जास्त हॉटेलाचं खाऊ नका, हॉटेलांना पण त्रास होतो. या आता आम्ही जेवायला जर कोंबडं येतंय काय होतं या, एवढं तर असत ना. म्हणजे लय त्रास होता आम्हाला, कारण आईसमध्ये खाणं असं पण नाही. तुमचं सांगणं महत्वाचं आहे किंवा बोलणं महत्वाचं आहे, आणि इकडं भांड्यावर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे, कारण आपण लक्ष नाही आलंच कोंबडं लगेच. नमस्कार मित्रांनो, आता दिवस मावळा बकरी पण चाल निघाली आमच्या वाड्याला. काय करता मग आता, दिवसभर लय ऊन आम्हाला आता बकऱ्यांचं फोन काय आहे, बकरी पण ऊन आहे, चरत नाही एवढी. त्याच्यामुळं असं मित्रांनो चाललंय. आता काय करा, बकऱ्यांना ते पुन्हा निघालं. हा बाय त्याची मोरहन पिवणे पिवणे बाय. हा 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 रावणे अशी बकऱ्याला पाणी बिणी पाजावं लागतं, कारण आता मग दिवस मावळला. उन्हाचं पण पाणी कसं तापलेलं भेटते ना, तापलेलं पाणी. कारण आता आमची बकरीवाली पण ना निघाली आता परतीच्या वाटेला, म्हणजे गावाला निघाली. दररोज म्हणजे या खांडाळ्याच्या गाठातून दररोज चाललेली आहे. आता ही कशी आपण चाललो घेऊन, आज खांडाळ्या गाठातून दररोज बकरी चालू आहे, दररोज. मनमाड भागातली, पनवेल भागातली. कारण शिंगरोबाने रस्ता करून दिला, त्यांनी कार्य घडवलं, म्हणून आता मुंबईची गाडी पुण्यात जाते, पुण्याची गाडी मुंबईला जाते या, आणि मेंढपाळ पण सर्व जातो या. तर सरकारने त्यांचा थोडासा विचार केला पाहिजे, सरकारने सुद्धा. एवढी मोठी आता घाटात कामं मोठी मोठी चालल्यात या, पण शिंगरोबाचं मंदिर लहान आहे, पण त्यांचं मंदिर शिंगरोबाचं सरकारने मोठं बांधावा, आजी अशी माझी तो अख्ख्या मेंढपाळांची त्याने चांगलं करून गेला. समाजासाठी, देशासाठी तो पण मरून गेला, त्याने रस्ता धावून गेली. कारण मेंढपाळ हा शिंगरोबा धनगर होता, तेव्हा त्यांनी एवढं कार्य घडवलं. मग सरकारने त्याची विचार करायला पाहिजे, आणि त्याचं मंदिर खंडाळ्या घाटात जोरात बांधलं पाहिजे. कारण त्यांचं लहान मंदिर आहे, तर मंदिर अगदी चांगलं बांधाव अशी आमच्या मेंढपाळांची इच्छा आहे सर्वांची. कारण त्याने सर्वांसाठी केलं या, आणि सर्वांसाठी तो मरून गेला, त्याला गोळ्या घातल्या.
तर त्यांचं मंदिर सरकारने बांधलंच पाहिजे. पण त्यांनी जर हे कार्य घडवलं नसतं आजचा तो घाट झाला असता का? नसता झाला. आज 300 वर्षाचा काळ आहे त्यांचा. असं आहे मित्रांनो, सरकारने याची नोंद घ्यावा आणि यांचं मंदिर बांधावा असं सर्व मेंढपाळ बांधव याचं म्हणणं आहे. कारण त्यांनी एवढी कीर्ती घडवली म्हणून त्यांचं मंदिर जोरात बांधाय पाहिजे. नमस्कार मित्रांनो, हो का आता आंबा भावा आलाय बघा. आंबा खातोय. नसती आंबे सुद्धा लय आवडे. काय फोडून चारतो का काय मोबाईल धराय कोण नसल्यामुळे बघा आता त्याला बनच आंबा खावायचे होता का? आता पितळीत आंबा आहे त्याला. जर आंबा कापून दे त्याला. बघा मित्रांनो, समधी आवड आहे मित्रांनो. आता मी मोबाईल धरलाय तर त्याला आंबा पाहिजे काय पाहिजे ताटलीत खातो काय खा. हे बघा त्याला समजच पाहिजे. आंबा नाही दिलं तरी भांडणाचा पाय होतो या. हे बघा तुम्ही मोबाईल धरला आणि त्याला त्याचा आंबा चारतोय. तर काय करता? बारक्या पोरागं ते ऐकतच नाही ना. तर बकरी सोडून आलाय पण अजिबात ऐका ना. मग अशी मी यूट्यूबमध्ये आंबा म्हणजे भाकरी बरं खाल्ला ना त्यांनी तेवढं पाहिला त्यामुळे पाहिल्यामुळे इकडं आलाय बघा. ते का धरायचा मग तो खाणार काय सांगायचं या. होय बा होय. हे बघा बघा मित्रांनो कसा काय आंबा खातो या. हे बघा ह्यो आंबा. हे बघा मित्रांनो आता ह्यो आंबा खायचा त्याला. आता ह्यो बाठा आहे. आता ह्यो काय त्याला खाता येणार नाही. बाटा काय आता खाता येणार नाही कारण त्या तोंडात आता कोई जाईल म्हणून थोडासा दडवून ठेवावा लागला. आता आंबा मग पाडाचा पिकलाला चांगला आहे पण ते बघा धर धर आहे भाऊ. आता मित्रांनो बाटा मी टाकून देतो का तर त्याच्या नरड्यात जाईल. कारण नरड्यात बाटा गेला निघणार नाही. आता मग तो काय ऐकायचा नाही. तो कवर काय बसला देवा. असं आहे मित्रांनो प्रेम. प्रेम हाला लईच भारी आहे पण ते कसं सांभाळणे होई सगळ्या गोष्टी. हे बघा बघा इधर हे बघा ते बाटा टाकून देतो का त्याच्या नरड्यात गुतू नाही म्हणूनसाठी. हे बघा सावलीला बसलाय तो. कारण तो लहान पोरागत नसा ना लय नसतं त्याला येड्यागत करतो. ते ऐकतच नाही. मग आता ह्या आंबा बाठ्याचा फेकून देत होता कारण त्या नरड्यात गुतला. नरडं बारीक त्याचं बिचाऱ्याचं असं आहे ते. बाई पाणी पाहतो आपल्या हात धुयाला. तर मित्रांनो मी ठेवतो. घंटीचं बटन दाबाय विसरू नका. सबस्क्राईब करा. जी काय बकरी वळता वळता मला माहिती दिसेल तेवढी तुम्हाला ती सांगतो. कारण ह्या का आता मित्रांनो आम्ही पण आता बकरीच वळतो या. बकऱ्या मागं फिरून फिरून लई बकऱ्यासाठी हाल
आले पूर्वी काळ घालावलेलं आहे ते थोडं दिवस जेवढं चालेल तर चालेल, इथलं पुढं नाही चालणार आहे. इथंच मित्रांनो थांबतो मी.